जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका जाहीर केली आहे। आमची भूमिका निर्णायक ठरणार असून 1.25 वर्ष अध्यक्षपदाच्या मागणीबाबत ठाम असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलाय। कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत आम्ही लवकरच वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचं जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले। जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी वाकुर्डे बुद्रुक गटाच्या सदस्य राजेश्वरी रणधीर नाईक यांची तर पक्षप्रतोपपदी एरंडोली गटाच्या स्नेहल उमेश मोरे आणि उपनेतेपदी विनायक मासाळ यांची निवड करण्यात आली आहे। मिरज येथील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या। याप्रसंगी निशिकांत भोसले पाटील, संजय काका पाटील, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, राजेंद्रांना देशमुख, तंबनगोंडा रवी पाटील, रणधीर नाईक यांच्यासह पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते। पहिल्या टप्प्यात फक्त वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली। गटनेता, पक्षप्रतोद आदींच्या निवडीविषयी शिक्कामोर्तब करण्यात आलं। त्यानंतर सदस्यांची बैठक झाली। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यात कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी नवनिर्वाचित सदस्यांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या। तुम्ही घ्याल त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत अशी भूमिका सदस्यांनी स्पष्ट केली। दरम्यान 2 दिवसांपूर्वी पक्षनेत्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जिल्ह्यातील घडामोडींची माहिती दिली होती। त्यानंतर आता पुन्हा बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यासाठी भेट घेण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेतील पक्षनेतेपदी शिराळ्याच्या राजेश्वरी रणधीर नाईक यांची निवड करण्यात आली, तर पक्षप्रतोद म्हणून एरंडोलीच्या स्नेहल उमेश मोरे आणि उपनेतापदी विनायक मारुती मासाळ यांच्या निवडी झाल्या। मिरज पंचायत समितीत मुख्य पक्षप्रतोदपदी संयोगिता कोळी यांची निवड करण्यात आली आहे। राज्यात 65 वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाला 3 ते 4 वर्षांपासून गालबोट लागले। गेले 2 वर्ष स्पर्धा झाल्या। आता वादातून 4 स्पर्धा होत आहेत, त्यामुळे मानाच्या स्पर्धेचं महत्त्व कमी होतंय। त्यामुळे शासनाने एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी, अन्यथा राज्यातील 30 महाराष्ट्र केसरी मल्ल आणि 10 हिंद केसरी त्यांच्या मानाच्या गदा परत करून आझाद मैदानावर आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। हिंद केसरी दीनानाथ सिंह, हिंद केसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली आहे। ते म्हणाले, राज्यात 1961 मध्ये कुस्ती परिषदेमार्फत महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यास प्रारंभ झाला, मात्र गेल्या 3 ते 4 वर्षांपासून काहींनी पैशाच्या जोरावर स्पर्धेला वेगळं वळण लावलंय। त्यामुळे गेले 2 वर्ष महाराष्ट्र केसरीच्या 2 स्पर्धा होत आहेत। आता तर 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे। त्यामुळे या कुस्तीचं महत्त्व कमी होऊन लवकरच फोटोतच पैलवान दाखवावे लागतील अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। एकेकाळी महाराष्ट्राच्या मल्लांना दिल्लीचे मल्ल घाबरत होते, आज उलट परिस्थिती निर्माण झाली आहे। कुस्तीबद्दल निराशाजनक वातावरण निर्माण झाले। शासनाचं देखील याकडे दुर्लक्ष झालंय। ते म्हणाले, 65 वर्षांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीला 3 ते 4 वर्षांपासून गालबोट लागले। या वादावर मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांनी तोडगा काढला पाहिजे। महाराष्ट्र केसरी विजेत्याला पेन्शन आणि सरकारी सुविधा मिळतात, त्यामुळे शासनाने एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्यासाठी तोडगा काढलाय। एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्यासाठी राज्यातील 30 महाराष्ट्र केसरी विजेते आणि 10 हिंद केसरी एकत्र आलेत। यंदाच्या स्पर्धेपूर्वी शासनाने तोडगा काढावा, अन्यथा 30 महाराष्ट्र केसरी आणि 10 हिंद केसरी त्यांच्या गदा शासनाला परत देऊन आझाद मैदानावर उपोषण करतील असा इशारा दिलाय। भाजपचे मंत्री नितीश राणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप या 3 आमदारांकडून विषारी वक्तव्ये केली जात आहेत। त्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असताना मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगलीत केली आहे। मंत्री राणे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी राज्यपालांकडे याचिका दाखल केली, मात्र कारवाईच होत नाही। त्यामुळे आता राज्यपालांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितले। ॲडव्होकेट सरोदे म्हणाले, मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर हे तिघेजण एखाद्या समाजाविषयी उद्धट भाषा वापरतात। या राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत। लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना दुजाभाव होता कामा नये। आमदारकीची शपथ घेताना संविधान आणि कायद्याचं पालन करण्याचा शब्द बोलला जातो, परंतु त्याचं पालन केलं जात नाही। तिघांच्या विषारी वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होते। आश्चर्याची बाब म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस हे काहीच दखल घेत नाहीत। जास्त विरोध झाला तर समज दिली असल्याचं सांगतात, हे बरोबर नाही। मंत्री राणे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, या विरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये। राज्यपालांकडून घटनेचे पालन होत नसल्याचं स्पष्ट झाले। संविधानात्मक पद असतानाही कार्यवाही केली जात नसल्याने उच्च न्यायालयात राज्यपालांविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे ॲडव्होकेट सरोदे यांनी सांगितले। यावेळी ॲडव्होकेट अमित शिंदे उपस्थित होते।
क्रीडा क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या तरुण भारत व्यायाम मंडळाला महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून यंदाची महाराष्ट्र श्री ही राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजन करण्याचा बहुमान मिळालाय। या स्पर्धेचे उद्घाटन शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झालं। तब्बल 30 वर्षांनंतर सांगलीच्या तरुण भारत मंडळातर्फे ही स्पर्धा होतीये। या स्पर्धेचं उद्घाटन श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, उपमहापौर गजानन मगदुम, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे, हळद व्यापारी मनोहर सारडा यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, खेळाडू उपस्थित होते। स्पर्धेच्या प्रारंभी 55 किलो वजनी गटातील शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडल्या। स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्याचा संघ सहभागी झालाय। 600 खेळाडू आणि 200 पंच पदाधिकारी सहभागी आहेत। स्पर्धेतून भारतीय स्त्रीसाठी राज्यसंघ निवडला जाणार आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या 1 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता बक्षीस वितरण होणार आहे। आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, यापूर्वीचे महाराष्ट्र श्री किताब विजेते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे भरदिवसा कोल्ह्याने धुमाकूळ घालत तब्बल 10 जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता बनेवाडी येथे तिघांवर हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे। गाव परिसरात दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने अचानक नागरिकांवर झडप घातली। आपल्या मेंढ्या घेऊन फिरणाऱ्या एका धनगरावरही त्या कोल्ह्याने हल्ला केलाय। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। प्रकाश केशव चव्हाण हे सकाळी 6 वाजता फिरायला गेले होते। यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ऊसाच्या शेतातून अचानक कोल्ह्याने हल्ला करत प्रकाश यांच्या पायाला चावा घेतला। तसेच विशाल शशिकांत पुकळे, तानाजी शिवाजी कटरे, सुभाष यादव यांच्या बनेवाडी शेतात मेंढ्या बसायला आले आहेत। आज तानाजी कटरे यांच्यावर हल्ला केला। यावेळी कटरे यांनी कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोल्हा मांडीला चावू घेऊन पळून गेला आणि विशाल पुकळे यांच्या पायाच्या पिंढरीला चावा घेऊन जखमी केले। यावेळी विशाल यांनी हातातील कुऱ्हाडीच्या बुंध्याने कोल्ह्याच्या मानेवर मारले, मात्र कोल्हा जास्तच आक्रमक होऊन पुन्हा विशालचा चावा घेतला। यामुळे विशालने आपला जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीने कोल्ह्याच्या मानेवर वार केला। यामध्ये कोल्ह्याचा मृत्यू झालाय। संजयनगर परिसरातील पंचशील नगर येथे परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने खोऱ्याच्या दांडक्याने डोक्यात मारून परप्रांतीय कामगाराचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे। गोपाल सिंग बेगाराम भदाला असं खून झालेल्या परप्रांतीय कामगाराचं नाव आहे। काल दुपारी हा हल्ला झाला असून आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणी त्याचा मित्र प्रेमकुमार पवनकुमार बराला याच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। सुभाषचंद्र निठारवाल यांनी फिर्याद दिली। लक्ष्मीनगर येथील मारुती मंदिराच्या पाठीमागील भाड्याच्या घरात ही घटना घडली आहे। गोपाल सिंह भदाला हा फरशी फिटिंग आणि ठेकेदार म्हणून काम करत होता। त्याचा विवाह झाला असून पत्नी मूळ गावी असते। तो लक्ष्मीनगर येथील मारुती मंदिराजवळ संदीप पवार यांच्या भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता। काही दिवसांपूर्वी त्याचा मित्र प्रेमकुमार याने प्रेम विवाह केला होता। तो राजस्थान इथून पत्नीला घेऊन पसार झाला होता। दरम्यानच्या काळात गोपाल सिंग याच्याकडे तो कामासाठी पत्नीसह आला। त्याच्या खोलीजवळच तो वास्तव्यास होता। काल नेहमीप्रमाणे कामाला गेला होता। यावेळी गोपाल सिंग याने प्रेमकुमारच्या पत्नीवर वाईट नजर टाकल्याचा संशय आला। त्यामुळे प्रेमकुमार याने मृत गोपाल सिंग याच्या भावास फोन करून माहिती दिली। गोपाल सिंह याचा भाऊ खरसुंडी येथे कामास आहे। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास प्रेमकुमार घरी आला। त्याने गोपाल सिंह याच्यासोबत वाद घातला। यानंतर फावड्याच्या दांडक्याने डोक्यात हल्ला केला। रक्ताच्या थारोळ्यात तो पडला। त्यानंतर दोघे जण पसार झाले। दरम्यान गोपाल सिंह याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झालाय। पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली। संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आलेत। रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला। जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण करून खंडणी मागणे, जीवे ठार मारण्याच्या धमकी यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या हिप्परकर टोळीला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिलेत। हद्दपार केलेल्यांमध्ये टोळी प्रमुख रोहित विष्णू हिप्परकर, सार्थक तानाजी हिप्परकर, अक्षय उर्फ खंडू बाबासो हिप्परकर, मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे आणि चालू आणि आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिप्परकर टोळीचा तडीपारचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। या टोळीचा प्रमुख रोहित विष्णू हिप्परकर याच्यासह त्याच्या साथीदारांवर सन 2024 ते 25 या 1 वर्षाच्या कालावधीत
गुन्ह्याचा कट रचून अपहरण करून खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोहोचून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्ता जबरीने घेण्याकरिता इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, जिल्हा दंडाधिकारी यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन करून बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे असे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर पोलीस अधिनियम सन 1951 कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व सोलापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार करण्याचे आदेश दिलेत. हिंदू एकता आंदोलन गावभाग विभागाच्या तक्रार निवारण केंद्र कार्यालयाचं उद्घाटन आणि बोर्डाचे अनावरण नरवीर शिवा काशीद यांचे थेट 13वे वंशज आनंदराव काशीद यांच्या शुभ हस्ते व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सुरुवातीस धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी बोलताना नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री आनंदराव काशीद म्हणाले की या राज्यात लव जिहाद, धर्मांतरण याच्या विरोधात कायदा करायचा असेल, गड किल्ल्यांवरील इस्लामिक अतिक्रमण उद्ध्वस्त करायचे असतील, बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून लावायचं असेल तर हिंदू एकता आंदोलनासारख्या आक्रमक संघटनेची हिंदूंना गरज असून हिंदूंनी राज्यातील गावागावात गल्लीबोळात हिंदू एकता आंदोलनाच्या शाखा काढाव्यात. यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की भारताचे शत्रू राष्ट्र पाकिस्तानला मदत करणाऱ्या अमेरिकेच्या वकालतीवर बॉम्ब टाकणारी हिंदू एकता आंदोलन ही आक्रमक संघटना असून बांगलादेशात व पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार सुरू आहे आणि हे रोखण्यासाठी हिंदू एकता आंदोलनासारख्या आक्रमक संघटनेमध्ये सभासद व्हा आणि देशातल्या आणि देशाबाहेरच्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र या. स्वागत व प्रास्ताविक हिंदू एकता आंदोलनाचे गावभाग विभागाध्यक्ष गजानन माने यांनी केले. संजयनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचा औचित्य साधून रयत विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने लहान गट 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालून विज्ञान उपकरणे तयार केली होती. या प्रदर्शनास अनेक विज्ञानप्रेमींनी भेट देऊन प्रतिसाद दिलाय. या प्रदर्शनात ऊर्जा बचत आणि जलशुद्धीकरण, धूम्रपानामुळे कॅन्सर कसा होतो, मिनी पवनचक्की, मिनी रूम हीटर, फायर अलार्म, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, विद्युत निर्मिती, पाणी अडवा पाणी जिरवा, हायड्रॉलिक यंत्रे, स्क्रोलिंग LED डिस्प्ले, वॉकिंग फूट स्टेप फ्रॉम जनरेट इलेक्ट्रिसिटी, रस्ता सुरक्षा जागृती, झाडांचं महत्त्व यांसारख्या बऱ्याच उपकरणांमुळे पालकांचं मनोरंजन तर झालं, शिवाय एक सामाजिक पर्यावरण बचावसारखा संदेश देण्याचा प्रयत्न या लहान चिमुकल्यांनी केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची असलेली आवड दिसून आली आहे. शिवाय त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळालाय. आकर्षक फलकलेखन, कलादालन, रांगोळी, प्रदर्शन फलके यामुळे प्रदर्शनाची शोभा वाढली. प्रारंभी पाण्याचं महत्त्व सांगणारे पथनाट्य, विद्यार्थ्यांची मनोगते, नृत्य सादर करण्यात आली. त्यानंतर वैज्ञानिक उपकरण प्रदर्शनाचं उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. संयोजन विज्ञान विभाग प्रमुख हुसेन मखदूम यांनी केले. संगीता सरगर, रुपाली मुळीक, अश्विनी माळी, नीलम कंदी, पद्मा होडगे, आसिफ जवादार, संजीवनी देशमुख, गीता मूर्ती, अश्विनी मनवे, सीमा माळी, स्वाती चौगुले, रेश्मा मुल्ला, पूजा पाटील, कविता काळे, अश्विनी गडदे, नूरजहा खान, स्मिता टिवळे, श्रद्धा बर्गे, सुप्रिया पाटील, विद्या वाघमोडे, सचिन सूर्यवंशी, स्नेहल सूर्यवंशी, आरती उपाध्याय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.